रोजच्यापेक्षा की नाही आज थोडं लवकरच उठलेले, कारण की नाही आज बेंदूर होता, त्यामुळं की नाही पोळ्याचं जेवण वगैरे करायचं होतं, त्यामुळे लवकर उठलेले आणि उठले छान असं अंघोळ वगैरे करून फ्रेश झाले. आणि त्यानंतर लगेचच की नाही इकडं एका साईडला डाळ घालायला घेतली. कुकरलाच लावत होते, कारण की नाही पातेल्यात टाकले की थोडा वेळ लागतो, त्यामुळे कुकरला लावले. आणि एका साईडला की नाही चहासुद्धा करायला ठेवला माझ्यासाठी, कारण बाकीचे सगळे झोपले होते. आणि इकडं लगेच मसाल्याची तयारीला सुद्धा लागले. छान असं खोबरं वगैरे कट करून घेतलं आणि तोपर्यंत की नाही इकडे चहासुद्धा झालेला, त्यामुळे की नाही ते चहा गाळून घेतला आणि तो सुद्धा की नाही पिऊन घेतला. कारण नंतर काय प्यायची सूदच नसते. एकदा कामाला लागलं की त्यानंतर की नाही इकडे लसूण वगैरे सोलून घेतला. छान असं मसाला वगैरे टाकलं, जिरं, तीळ, थोडासा खडे मसाले, कोथिंबीर वगैरे टाकून की नाही छान असं मसालाची तयारी करून घेतली. आणि छान असं की नाही एका साईडला की नाही कणिकसुद्धा मळायला घेतली, कारण की नाही कणिक भिजली की पोळ्या छान येतात. त्यामुळं की नाही पहिल्यांदा इथं कणिक मळून घेतली आणि छान असं की नाही भिजत ठेवलं. छान असं मऊसूत मळून ठेवलेली. त्यानंतर की नाही मसाला बारीक करायला घेतला, कारण की नाही आज सोमवार असल्यामुळे लाईट वगैरे जायची शक्यता होती, त्यामुळं की नाही मसालासुद्धा लवकरच बारीक केला. आणि त्यानंतर डाळ पण शिजलेली चांगली. त्यानंतर की नाही त्यातलं येळवणी काढून घेतली साईडला, आणि डाळ की नाही शिजली की ते चेक केली तर चांगली शिजलेली होती. आणि येळवणीची आमटी करायची होती, त्यामुळेच की नाही इकडं आमटीच्या तयारीला सुद्धा लागले. छान असे तेल टाकून घेतले, त्यात भरपूर असा कढीपत्ता टाकला, छान चटणी टाकली आणि मस्त असं तेल सुट्टीपर्यंत की नाही हा मसाला भाजून घेतला. आणि जे वाटण केलेलं मसाल्याचं ते सुद्धा की नाही त्यात टाकून घेतलं आणि छान असं की नाही एकसारखं की नाही मिक्स करून घेतलं. अगदी तेल सुटेपर्यंत त्याला भाजायचं. त्यामध्ये की नाही काही मसाले, मीठ वगैरे की नाही टाकून घेतलं आणि छान असं की नाही मिक्स करून घेतलं. त्यानंतर की नाही त्यामध्ये ही येळवणीसुद्धा टाकून घेतली आणि थोडंसं की नाही गरम पाणीसुद्धा टाकलं, कारण की नाही आमटी जास्त हवी होती. आमच्यात आमटी की नाही आवडीनं खातात येळवणीची, त्यामुळं की नाही इथं आमटी जास्तच करून घेतली. काही ठिकाणी याला कटाची आमटीसुद्धा म्हणतात, खरं आम्ही की नाही याला येळवणीची आमटीच म्हणतो. त्यानंतर की नाही इथं लगेच पुरण करायला घेतलं. छान असं की नाही डाळ टाकून घेतली त्यामध्ये, आणि की नाही वरून आपल्याला जेवढा गोड हवा आहे तेवढं गूळ टाकून घेतला. मी तर जास्तच टाकलेला. त्यानंतर छान अशी देवपूजा करून घेतली. जेवण करत करत की नाही देवपूजासुद्धा केली. आणि छान असं की नाही पुरण वगैरे की नाही इथं करून घेतलं. आणि त्यानंतर इकडे बटाटे थोडे शिजवलेले आणि त्याचीसुद्धा की नाही इथं छान अशी भाजीसुद्धा करून घेतली. आणि एका साईडला की नाही इथं भातसुद्धा लावलेला. त्यानंतर की नाही लगेचच इथं पोळ्याला टाय घेतले. आणि मी की नाही आज पहिल्यांदाच तेलाच्या पोळ्या करत होते, त्यामुळं की नाही थोडं भीतीच की नाही इथं करायचं चालू होतं, पण छान झाल्या पोळ्या, कारण आई नव्हत्या ना, त्यामुळे मलाच करायला लागत होतं. आणि त्यानंतर छान अशा की नाही मऊ लुसलुशीत पोळ्या इथं माझ्या तयार होत्या आणि छान झालेल्या, टेस्टला पण खूपच भारी झालेल्या. त्यानंतर की नाही सगळं जेवण वगैरे आवरल्यावर नंतर की नाही छान असं की नाही देवांना निवेद वगैरे दावून घेतलं. आणि त्यानंतर छान अशी तयार झाले आणि थोडंसं बाहेर जायचं होतं, तिकडंच जाऊन आले. आणि आल्यानंतर की नाही मला तर खूप वैताग आज आलेला, खूप म्हणजे खूप कंटाळा आलेला. आणि त्यात झोप पण नव्हती दिवसभर, त्यामुळं की नाही डोकं पण खूप उठलेलं. आणि या दोघांचा दंगा तर काही संपत नव्हता आणि घरातून सगळा पसारा करून ठेवलेला त्या दोघांनी. असं होतं, हे चालतच राहायचं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.